की बातें हवा में उड़। काय काय पराठे बस। हे दही देऊ ना? नाही फ्री घात दही अंडे देऊ मी दही अंडेपट्टी खायचं मग ब्रेड जाम देऊ त्यात ब्रेड फक्त ब्रेड दे टोस्ट टोस्ट होता ऑलरेडी बस। तुम्ही नाही बसत आहे का? मम्मी मला चाय पाहिजे होती चाय बस। गाइस मैं भी खा रहा हूँ आलू के पराठे और ब्रेड टोस्ट चाय। सो आमचा हा या सेकंड डे ब्रेकफास्ट मध्ये तू घेतलं ना का? लगी सपने नए चांद से जुड़ने लगी रोशनी। गाइस आता प्रॉब्लेम झाली आहे। हा ट्रायपॉड ना आम्ही ठेवला होता आपल्या खाऊच्या बॅगेत आणि तिकडं हे झालं ऑइल येऊन गेलं। से भरा हर एक कोना मस्ती में है सारा ये जमाना जिंदगी के गीत गाते चले हर पल को खुशी से सजाते चले मौसम भी हंस के गुनगुनाए। सो गाइस आता आम्ही चाललो आहे पण गाइस पाऊस पडलेला आता आणि हा बघा चमे पाऊस पडतोय आता। कॅब वगैरे आलेला आहे खाली आम्ही जे बुक केलेलं आहे ते आलेलं आहे खाली। आता फक्त खाली जायचं ते आमच्या कधीपासून वेट करतं पण आमचे नाश्तेच चालू होते आणि इथं बघा फोटोशूट वगैरे काढताय फोटो काढताय बघा। आणि आता मावशी आणि ते तुमची मेन ब्लॉगर ज्यांनी हा यूट्यूब चॅनल काढला ते बघा हे आता इथं ते पण फोटोशूट वगैरे करताय लागताय आमची। गाइस माईक घ्यायचा बाकी राहिला चला माईक घेऊन येऊ। तर आमचं ऍक्च्युली रूम ना रूम इकडे आता आमचा फर्स्ट डे फिरण्याचा आम्ही आता आहोत गँगटॉक मध्ये आणि आता आज फर्स्ट डे असल्यामुळे आम्ही चाललो आहे गँगटॉकची साईट सीइंग करण्यासाठी आणि तो पूर्ण व्लॉग मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सो आमच्या खाली कॅब येऊन उभ्या आहे। सर्व गाड्या ज्या आहेत त्या वेगणार आहे। हा पहाडी एरिया असल्यामुळे इथे छोट्याच गाड्या चालतात। तर आता आम्ही चाललो आहे गँगटॉकचे साईट सीइंग करण्यासाठी आणि प्रत्येक गाडीमध्ये 4-4 लोक असे आम्ही 16 लोक आहोत आणि आता आम्ही बसून गाडीमध्ये बसून चाललो आहोत आणि पहिला पॉईंट जो येणार आहे आमचा तो आहे वॉटरफॉलचा। त्या वॉटरफॉलचे नाव जे आहे ते नाव आहे बक्तांग वॉटरफॉल आणि वॉटरफॉल खूप सुंदर आहे। तुम्ही इथे खूप छान छान फोटोशूट करू शकता व्हिडिओ बनवू शकता तुम्ही बघू शकता। खूप छान हा फर्स्ट पॉईंट आम्हाला त्यांनी दाखवलेला आहे। हा पॉईंट कव्हर झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या पॉईंटला जाणार आहोत। दुसरा जो आमचा साईट सीन आहे तो आहे घुम मॉनेस्ट्री। आता घुम मॉनेस्ट्री हा पण तिथून जवळच असलेला पॉईंट होता आणि तिथे जाण्यासाठी आम्हाला हार्डली 4-5 मिनिटं लागलेले आहे आणि लगेच आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत। सो आत्ता आम्ही आलो आहे घुम मॉनेस्ट्रीला। तुम्ही बघू शकता की आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्याच दिवशी त्यांनी आम्हाला खूप छान पॉईंट दाखवला आणि सिक्कीम आणि गँगटॉक किंवा दार्जिलिंग तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला मॉनेस्ट्रीज खूप छान छान बघायला मिळतील। सो मी तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पण तुम्ही नक्की इथे व्हिजिट करण्याचा प्रयत्न करा। आता आम्ही आलो आहे गुंजन मॉनेस्ट्रीला। तर चला आता ही एंट्री आहे आता आपण घेतली मी आतमध्ये जात आहोत। चला हे बी ट्रायपॉड घेऊ का आता कारण की कमी झाले ना थोडा पाऊस बट नको नाही नको 2 मिनिटं पकड रे। ओ काका इथे बोलायचं का? तिने आता 5 मिनिटं बोला असं पकड। नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो आहे गुंजन मॉनेस्ट्रीला
इथे तुम्ही बघू शकता किती गारवा आहे, किती धूप आहे, मस्त चिल्ड थंडी आहे आणि गुलाबी थंडी आहे. गुलाबी थंडी जर तुम्ही आले तर तुम्हाला इतकी व्यवस्थित क्लायमेट वाटेल तर तुम्हाला इथं नेहमी येऊशी वाटेल. तर बघा पुढे अजून. मी पडे ना बघतोय, मी पडे ना. जे पण क्रॉक्स घातले ना इकडे, तू सगळ्यात बदनसीब माणूस आहे. घसणे म्हणून असं केलं त्यांनी. हा का? अच्छा. 2 मिनिट एक फोटो काढा मला. हाय गाईस, तर आपण आलो आहोत हाय गाईस काय करतोय मध्ये. इथं तुम्ही बघू शकता किती हिरवगार आहे, किती गुलाबी हवा आहे. तुम्ही जर इथे याल तुम्हाला खूप मजा येईल. पण उन्हाळ्यात यावर का विसरू नका. पावसात नका येऊ प्लीज. पावसात नका येऊ प्लीज, कारण की उन्हाळ्यात आलं जोरात बोलते तू. उन्हाळ्यात आलं ना आपण आज सही आहे यार मम्मी. उन्हाळ्यात यायला पाहिजे आपल्याला इकडच्या. मग माईक तरी यूज करता आला असतं इकडे. माझा एक फोटो काढ ना प्लीज. असं सरळ हे माझं पण. सो आत्ता आम्ही चाललो आहे मॉनेस्ट्री म्हणजे दर्शन घेण्यासाठी बुद्धांचे. आणि तुम्ही बघू शकता खूप शांतता आहे तिथे. आज बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे खूपच गर्दी पण आहे आणि इतर टायमालाही गर्दी असते. पण तुम्ही इथे ज्यावेळेस दर्शन घ्याल तर तुमचे मन इतके शांत आणि इतके तुम्हाला पवित्र वाटेल की तुम्ही स्वतः विचारच करू शकत नाही. बघा किती सुंदर मंदिर आहे आणि इथूनच समोरच तुम्हाला इथे बुद्धांच्या मूर्तीचे दर्शनही खूप छान आम्ही घडवलेले आहे. हाय गाईस, तर इथे तुम्ही बघू शकता किती बर्फ आहे. बर्फ या मला टुरिस्ट करी. तुम्ही जर उन्हाळ्यात आल्यात तर चांगलं होईल आणि तुम्ही पावसाळ्यात आले की नुकसान होईल. आता संडे. बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्याच दिवशी आम्ही आलो आहे मॉनेस्ट्रीचे दर्शन घेण्यासाठी. आता जस्ट आम्ही मंदिराचे दर्शन घेतलेले आहे आणि इथे खूप छान ज्योत लावलेले आहे. तुम्ही ह्याही बघू शकता. आत्ता आम्ही मॉनेस्ट्रीचे दर्शन घेऊन तिसऱ्या पॉईंटकडे चाललो आहे. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 4-5 पॉईंट कव्हर करेल आणि आणखीन एक व्हिडिओ याचा बनवेल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2-3 पॉईंट कव्हर करणार आहे. सो आत्ता आम्ही आलो आहे ताशी व्ह्यू पॉईंट. छान ठिकाण आहे, फोटोशूटसाठी तर अतिउत्तम आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार किंवा इथे वेगवेगळे फोटोशूट करू शकता. प्री वेडिंगचे शूट पण करू शकता. आणि आत्ता इथे आम्ही मेन सिक्कीमचा ड्रेस घालून सर्वजण फोटोशूट करणार आहोत आणि आम्ही थोडंसं तिथली कल्चर पण इथे दाखवलेलं आहे. सो हा आहे ताशी व्ह्यू पॉईंट, जो की आतमध्ये खूप छान बघण्यासारखी आहे. चला तर आपण माझी हालत टाईट दिसते तुम्हाला. गाईस मम्मीला बघा. परत करा.
घालून घेतलं फायनली. छोटी सी बातों में खुशी है छुपी, चमकती सी यादों में बातें बनी, दिल के सितारे चमकने लगे, हर खुशी के रंग हमने अपने भरे, जिंदगी के गीत गाते चले, हर पल को खुशी से सजाते चले. तुम्ही बघितलं असेल मुलं म्हणतात की उन्हाळ्यात यायला पाहिजे, पावसाळ्यात नाही. ॲक्च्युली सिक्कीम हे असं वेदरचं ठिकाण आहे की तिथे तुम्हाला 12ही महिने पाऊस, थंडी आणि ऊन या तिन्ही ऋतू अनुभवायला मिळेल. जर सपोज तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मी याचा आणखीन एक पार्ट बनवणार आहे, तोही बघायला विसरू नका, कारण की त्या पार्टमध्ये मी आजचेच व्हिडिओचे जेवढे पण साईट सीन आहेत त्यातले अर्धे साईट सीन कव्हर केलेले आहेत. सो बाय बाय.